सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 9 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. मॉम, गुडिया खरंच गुडियासारखी आहे, आरव म्हणाला. तशी साधना त्याला बघू लागली. आरू, तिचं नाव वेदांतिका आहे आणि ती तुझी वहिनी आहे, तर वहिनी बोलत जा. गुडिया फक्त तिच्या घरचेच बोलतात. मॉम, मग मी सुद्धा तर घरचाच आहे ना, आणि तसही ती माझ्यापेक्षा लहान आहे, म्हणून मी सुद्धा तिला गुडियाच बोलणार. आरव वेदांतिकाला आठवत स्माईल करत बोलला. थोड्याच वेळात ते दोघे मुंबईला पोहोचले. जवळपास रात्र झाली होती त्यांना पोहोचायला. अभि सुद्धा ऑफिसमधून आला होता. पार्टनर, आरव येऊन सरळ वसंतराव यांच्या बाजूला हातपाय पसरत बोलला. छोटे नवाब ने आज खूप मेहनत घेतली होती ना, म्हणून आता लोळत होते. मग कशी वाटली वहिनी? वसंतराव आपल्या बाजूला लोळत असलेल्या पछड्याला म्हणाले. तसा आरू तडक उठून बसला. पार्टनर, खूप खूप सुंदर आहे गुडिया. मला तर खूपच आवडली, आरू म्हणाला. तसे इकडे अभिचे कान उभे झाले. तो त्यांनाच आलेलं बघून खाली येत होता. माहिती नाही का, पण आरूचं असं वेदांतिकाला गुडिया बोलणे अभिला आवडलं नाही आणि तो थोडा नाराज झाला आणि तसाच येऊन सोफ्यावर बसला. वसंतराव यांनी त्याला तिथं बसलेलं बघितलं तर त्यांच्या ओठांवर स्मित हसू उमटलं आणि त्यांनी त्याला डिवचायचं म्हणून आणखी जास्त वेदांतिकाबद्दल आरव सोबत बोलत होते. तर अभि जरी दाखवत नसला तरी त्याचं लक्ष त्या दोन भूताच्या बोलण्यावरच होतं. पण दाखवायचं म्हणून उगाच तिथे फोनमध्ये मान घालून असल्यासारखा होता. अच्छा, अशी बोलली गुडिया? वसंतराव जाणून बुजून गुडिया शब्दावर जोर देत म्हणाले आणि तिरकस नजरेने एकदा अभिकडे हसून बघितलं. हो पार्टनर. अरे, मला तर विश्वासच बसत नव्हता की नाजूकशी दिसणारी ही बाहुली इतकी डेंजर असेल. तुला सांगू, काय काय सुनावलं तिने त्या माणसाला की बिचाऱ्याची सिट्टी पिट्टी गुल झाली आणि तो तसाच मान घालून निघून गेला. मोठा आला होता दाखवायला. आरव हसतस. पार्टनर, तू तिथे असतास ना तर बघितलं असतं. अरे, मला तर शिट्टीच वाजवावी वाटली. मग वाजवलीस का? नाही ना पार्टनर, पण तिथे जमलेले सगळे मात्र शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते. एकदम भारी आहे गुडिया, आय लाईक इट. बोलता बोलता आरव बोलून गेला. पण इकडे मात्र आतापर्यंत शांत ऐकणाऱ्या अभिच्या कपाळावर रेषा उमटल्या. मॉम, आता डिनर वगैरे करायचं नाही का, की फक्त नावाचा जप करून पोट भरणार? अभि जोरात बोलला. त्याने जाणून वेदांतिकाला किंवा गुडिया बोलायचं टाळलं. तसे सगळे हसतच डायनिंग जवळ गेले. त्यांना अभिच्या चिडीच्या मागचं कारण समजत होतं आणि म्हणून ते सगळे त्याला बघत गालातल्या गालात हसत होते. सुनबाई, चला जेवणाचं बघा. आमचं काय, आम्ही गुडियाच्या नावानेच पोट भरू, पण कुणाच्या तरी पोटात त्याच नावाने कावळे नको ओरडायला.
वसंतराव बोलले. तशी साधना हसतच किचन मध्ये निघून गेली. तर अभिने मात्र आपल्या आजोबांच्या या बालिश वागण्यावर स्वतःलाच मनात शिव्या घातल्या. दुसऱ्या दिवशी आजपासून दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. कपडे, दागिने, मानपान सगळं बघत दोन्ही घरचे लग्नाचा बस्ता खरेदी करत होते. राहुल आणि अमित आवर्जून प्रत्येक गोष्ट वेदांतिकाला आवडते तशीच करून घेत होते. दोन्ही भाऊ अगदी मनापासून लग्नाच्या तयारीत जुंपले होते. त्या दिवसानंतर तर सुलोचना यांनी वेदांतिकाला किचन मध्ये पाय सुद्धा टाकू दिला नव्हता. राहुल तिला सतत काही ना काही करून हसवत असायचा. सदाशिव यांनी सुद्धा तिला शिक्षण थांबणार नाही म्हणून आश्वस्त केलं होतं. त्यामुळे वेदांतिकाच्या मनाचं खूप मोठं ओझं हलकं झालं होतं आणि ती सुद्धा आनंदी होती. पण खरंच ती आनंदी होती का? कारण लग्न म्हटलं तर मुलींच्या मनात खूप विचार येत असतात आणि अभिचं पहिलेच इम्प्रेशन असे पडले होते तिच्यावर की नाही म्हणता तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मुंबई. अभि, तुझी सगळी शॉपिंग झाली का? आपल्याला उद्या निघायचं आहे. साधना नुकत्याच आलेल्या अभिला बघून म्हणाली. आई, तुला माहीतच आहे ना मला या लग्नात. हो, चांगलंच माहिती आहे तुला या लग्नात इंटरेस्ट नाही. पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुला रेडी होताना कुठलीही कमी राहिलेली चालत नाही. मग उगाच तुझी चिडचिड होते. साधना म्हणाली. माझं काय ते मी बघून घेईन. तुला जी तयारी करायची आहे ती करून घे. नाहीतर उद्या उगाच माझ्यावरून तुला टोमणे मारायलाही लोक कमी करणार नाही. अभि बाजूलाच बसलेल्या वसंतराव यांच्यावर आपली नजर टाकत म्हणाला. तसं वसंतराव यांनी आपलं तोंड फिरवलं. तर साधना हलक्याशा हसल्या. बघितलं सुनबाई, जाताना सुद्धा मला टोमणे मारायचा विसरला नाही तुमचा गुणी लेक. वसंतराव गाल फुगवत बोलले. काय बाबा तुम्ही पण लहान मुलांसारखे रुसलात. अहो तो लहान आहे. लग्न होणार आहे त्याचं उद्या परवा आणि तुम्हाला तो अजूनही लहानच वाटतो. कमाल आहे सुनबाई तुमची. वसंतराव बोलले आणि उठून आपल्या खोलीत निघून गेले. बाबा, अहो आईला तर तिचं लेकरू नेहमीच लहानच वाटतो. जरी त्याचं लग्न झालेलं असू द्या की मग त्याला बाळ झालं असू द्या. साधना अभिच्या खोलीकडे नजर टाकत बोलली आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी कोल्हापूर. वाड्याच्या अंगणात मांडव घालण्याचं काम सुरू होतं. आज वेदांतिकाला मेहंदी लागणार होती आणि आजपासूनच लग्न कार्याला सुरुवात होणार होती. म्हणून दारात हिरवा मांडव घालत होते. आंब्याच्या पानाचा तो हिरवा मांडव वाड्याच्या अंगणात पडताच घराला शोभा आली होती. आणि सोबतच आता लेक जायची वेळ जवळ आली याची जाणीव सुद्धा तिथे असणाऱ्यांना होत होती. तरीही डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू घेऊन सगळे आपली जबाबदारी चोख पाडण्याचा काम करत होते. लाडक्या लेकीच्या लग्नात कुठलीही कमी ते ठेवणार नव्हते. अगं किती उशीर, कधीची वाट बघतोय. जा आता, गुडिया आत आहे. सुलोचना शालू सोबत येणाऱ्या मेहंदीवाली ताईला बघून बोलली. हो बोलून त्या दोघी सुद्धा वेदांतिका जवळ गेल्या. हे काय, तू अजून रेडी झाली नाहीस?
आणि हे काय घेऊन बसलीस? शालू वेदांतिका जवळ येत तिच्या हातून बुक हिसकावून घेत बोलली. अगं काय करतेस? इतकं तर वाचू दे. शेवटचं पान राहिलं. वेदांतिका बुक घेण्याचा प्रयत्न करत बोलली. आता हे काही नाही. हे सगळं लग्नानंतर सासरी गेल्यावर करत बस. आणि आता आधी चल माझ्यासोबत. मी तुला रेडी करते. बोलून शालूने ती बुक तिथेच फेकली. अगं हळू. वेदांतिका थोडी चिडतच. हो हो चल. थोड्याच वेळात शालू तिला थोडं रेडी करून आणली. आता तिने वेदांतिकाला शॉर्ट अस्तींचा ड्रेस घातला होता, जेणेकरून तिला नीट मेहंदी लावता यावी. त्यानंतर तिघी हॉलमध्ये आल्या. वेदांतिका तिथे सोफ्यावर बसली आणि शालू तिच्या बाजूला. मेहंदीवाली ताई वेदांतिकाला कुठली मेहंदी लावायची म्हणून डिझाईन दाखवत होत्या. वेदांतिकाला तर समजतच नव्हतं काय सिलेक्ट करावं. तितक्यात राहुलने येऊन ती डिझाईन बुक ओढून घेतली. तशाच शालू, वेदांतिका आणि ती ताई सगळ्यांच्या मनात तिकडे वळल्या. दादा, अरे तू इथे काय करतो? तुला काय समजतं यातलं? शालू, माझ्या गुडियासाठी मी सगळ्यात बेस्ट डिझाईन निवडणार. बघच तू. राहुल डिझाईन बघत म्हणाला. तर वेदांतिका त्याला स्मित करत बघू लागली. क्षणात तिचे डोळे भरून आले. हेच तर ती मिस करणार होती सासरी गेल्यावर. तिच्या दादांचं हे प्रेम, ही काळजी, ही आपुलकी, हे सगळं तिला कुठे तिथे मिळणार होतं. तिला तर हे सुद्धा माहिती नव्हतं की तिला नवऱ्याचं प्रेम सुद्धा मिळेल की नाही. ही डिझाईन लाव माझ्या गुडियाला. राहुल डिझाईन बुक मेहंदीवालीला देत म्हणाला. वाव दादा, खरंच खूप छान डिझाईन निवडली तुम्ही ताईसाठी. एकदम बेस्ट आहे ही. मेहंदीवाली हसत बोलली. मग माझी गुडिया आहेच बेस्ट, तर तिला बेस्टच मिळायला हवं नाही का? राहुल वेदांतिकाच्या डोक्यावर हात ठेवत बोलला. तसे वेदांतिकाचे ते पाणावलेले डोळे उघडले, पण वेदांतिकाने ते हळूच पुसले. लांबचे असे एक दोन पाहुणे नुकतेच अंगणात येऊन ठेपले होते. सुलोचना त्यांना बघत होत्या. मुंबई. इकडे मुंबईमध्ये पाटीलवाड्याला खूप छान असं रोषणाईने सजवलं होतं. जवळजवळचे सगळेच पाहुणे आले होते. बायांनी तर मेहंदीसाठी छान रंग जमवला होता. डीजेवर छान असे गाणे लावले होते. आरव प्रत्येक मोमेंट आपल्या कॅमेऱ्यात क्लिक करत होता. पण ज्याचं लग्न आहे तो खडूस मात्र आपल्या खोलीत दार लावून लॅपटॉप घेऊन बसला होता. आणि खालचा आवाज कानी पडायला नको म्हणून त्याने कानात हेडफोन सुद्धा घालून घेतले होते. कोल्हापूर. ताई, नवऱ्या मुलाचं नाव काय लिहू? मेहंदीवाली ताई बोलून वेदांतिकाला बघू लागली. तसा वेदांतिकाला अभिचा चेहरा आठवू लागला आणि ती गालातच लाजली. पण अचानक तिचे भाव बदलले आणि आतापर्यंत लाज असणाऱ्या चेहऱ्यावर अचानक राग दाटून आला. खडूस राक्षस. वेदांतिका बोलली. काय? हे कसलं नाव आहे? मेहंदीवाली थोडी हसतच. अरे, अभिराज नाव आहे आमच्या जिजूचं, पण DDLJ च्या रॅस सारखेच आहेत, एकदम हिरो सारखे.
शालू बोलली. मग मी काय लिहू? अभिराज की राज? अभिली, शॉर्ट अँड स्वीट. शालू पुन्हा हसत बोलली. तशी वेदांतिकाने तिला डोळे बारीक करून पाहिलं तर शालूने तिला दात दाखवले. थोड्याच वेळात छान अशी मेहंदी वेदांतिकाच्या हातावर लावून झाली आणि तिच्या हाताप्रमाणेच तिच्या आयुष्यात सुद्धा अभिचं नाव आजपासून लिहिलं गेलं होतं. पण आता हे नाव वेदांतिकाच्या आयुष्यात रंग भरणार होतं की मग रंग उधळणार, हे तर समोर वेदांतिकाचं भाग्यच ठरवणार होते. भेटू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि समोरचे भाग वाचायला आता सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.